श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. 18व्या आणि 19व्या शतकात महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव राहिला असून आजही लाखो भक्त त्यांच्यावर अपार श्रद्धा ठेवतात. स्वामींचे जीवन अनेक अकल्पनीय चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्या चमत्कारांमध्ये नेहमीच भक्तांचे कल्याण आणि अहंकार नाश हा उद्देश असायचा. अक्कलकोटचे श्री चोळप्पा महाराज हे त्यांचे एक विशेष भक्त होते. त्यांची भक्ती इतकी अलौकिक होती आणि त्यांनी कशी स्वामींची भक्ती केली आज हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात. तर श्री चोळप्पा महाराज हे श्री स्वामींचे अत्यंत लाडके आणि निष्ठावंत भक्त होते. स्वामी जेव्हा 1957मध्ये अक्कलकोटमध्ये आले तेव्हापासून ते स्वामी महाराजांच्या समाधीपर्यंत चोळप्पा सावलीसारखे त्यांच्यासोबत राहिले. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी सुरुवातीचे 3 दिवस खंडोबा मंदिरात वास्तव्य केले. एका पोलीस अधिकाऱ्याने स्वामींना विचारले की त्यांना घेण्यासाठी कोणी येणार आहे का. तेव्हा स्वामी म्हणाले, मेरा चोला मुझे लेने आएगा. दुसऱ्या दिवशी चोळप्पा स्वामींना भेटले आणि त्यांना ओळखून आपल्या घरी घेऊन आले. स्वामींनी चोळप्पा यांच्या घरी सर्वात जास्त काळ वास्तव्य केले. चोळप्पा यांची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांनी आपली भांडी कुंडी विकून स्वामींची सेवा केली. चोळप्पाची पत्नी आणि मुले सुरुवातीला स्वामींना वेडा समजत असत. स्वामी घराची नासधूस करत किंवा चूल विझवून टाकत. तरीही चोळप्पा कधीही डगमगले नाहीत. एकदा स्वामी रागाने हसापूर गावाकडे निघाले आणि चोळप्पांना मागे येण्यास मनाई केली. चोळप्पा रडत म्हणाले, मी प्रपंच सोडीन पण तुमची साथ सोडणार नाही. या निष्ठेवर प्रसन्न होऊन स्वामींनी आपल्या पादुका चोळप्पांना प्रसाद म्हणून दिल्या. चोळप्पा महाराजांच्या मृत्यूनंतर आणि स्वामींच्या महासमाधीनंतर त्यांच्या कुटुंबाची आणि वारसाची कथा अत्यंत श्रद्धापूर्ण आहे. स्वामींनी चोळप्पांना वचन दिले होते की तुझ्या 7 पिढ्यांचं मी कल्याण करीन. चोळप्पाच्या निधनानंतर स्वामींनी त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या वाड्याची जबाबदारी कशी सांभाळली, त्यांचे काही महत्त्वाचे पैलू. स्वामी समर्थांनी महासमाधी घेण्याचे ठरविले तेव्हा त्यांनी मुद्दाम चोळप्पाच्या वाड्याची निवड केली. चोळप्पाचा मुलगा कृष्णप्पा याने स्वामींची खूप सेवा केली होती. स्वामींनी तिथेच समाधी घेतल्यामुळे तो वाडा श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान इतकाच पवित्र मानला जाऊ लागला. आजही तिथे स्वामींचे मूळ समाधी मंदिर आहे. चोळप्पाचे पुत्र कृष्णप्पा यांनी स्वामींनी स्वतः पुनर्जन्म दिला होता. चोळप्पांनंतर कृष्णप्पांनी स्वामींची मनोभावे सेवा केली. स्वामींच्या निर्वाणानंतरही त्यांनी त्यांच्या पादुकांची पूजा नैवेद्यांची परंपरा चालू ठेवली. स्वामींनी कृष्णप्पांना आशीर्वाद दिला होता की त्यांच्या घरात कधीही अन्नाचा आणि धनाची कमतरता भासणार नाही. अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या मुख्य मंदिरात आजही पूजा अर्चा आणि नैवेद्याचा मान चोळप्पाच्या वंशजांकडे आहे. स्वामींनी दिला जाणारा रोजचा नैवेद्य चोळप्पा यांच्या घरातूनच येतो. 150 वर्ष झाली ही परंपरा अखंड सुरू आहे. चोळप्पा जिवंत असेपर्यंत त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते कारण चोळप्पा सर्व काही स्वामींच्या सेवेत अर्पण करत होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर स्वामींच्या कृपेने त्यांच्या घराण्याला प्रतिष्ठा आणि शौर्य मिळाले. स्वामींनी त्यांच्या पत्नीला सुद्धा प्रत्यक्ष दर्शन देऊन वेळोवेळी धीर दिला. आजही अक्कलकोटला जाणारे भक्त स्वामींच्या दर्शनासोबतच चोळप्पा महाराज मठाला म्हणजेच जिथे चोळप्पांनी समाधी आहे तिथे अवश्य भेट देतात. असे मानले जाते की चोळप्पाच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय स्वामींची वारी पूर्ण होत नाही कारण ते स्वामींचे सर्वात प्रिय भक्त होते. थोडक्यात सांगायचे तर चोळप्पा गेले तरी स्वामींनी त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले नाही आणि आजही त्यांचे नाव स्वामींच्या नावाशी कायम जोडले गेलेले आहे.
अशी ही भक्ती आपण करू शकणार नाही. श्री स्वामी समर्थांचे रोजच्या रोज नामस्मरण, नित्यपूजा, पोथीवाचन जे काही आपण करू शकतो ते तरी आपण नित्यकर्मात केले पाहिजे. आणि आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी समर्थांचा नामजप करतच राहा. श्री स्वामी समर्थ.